should be take care of each and every's bread and butter. राज्याने जनतेच्या ब्रेड बटरची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जो शिकलेला आहे त्याला नोकरी द्या, ज्याला नोकरी नाही त्याला उद्योगधंद्याचं भांडवल द्या, ज्याला भांडवल नाही त्याला रोजगार हमी योजनेचं काम द्या, ज्याला काम नाही त्याला बेरोजगारीचा भत्ता द्या. पण राज्यात कुणी उपाशी मरणार नाही याची काळजी घ्या. याच्या विरुद्ध त्यांनी काय केलं? त्यांनी नोकरी दिली नाही, त्यांनी भांडवल दिलं नाही. स्टार्टअप इंडियाचं नुसते दाखवलं गाजर, भांडवल कुठे? बँक म्हणते तारण दाखवा. अरे आमच्याकडे तारण असतं तर तुला कशाला लोणी लावायला आलो असतो आम्ही. बँक कर्ज देत नाही, बँक भांडवल देत नाही, नोकरी मिळत नाही. आणि देवेंद्रजींनी जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं त्यामुळे सरकार अस्थिर झाली. सरकार अस्थिर होण्याचा परिणाम काय होतो दादा? हो, सरकार जेव्हा अस्थिर होतात त्यावेळेला कुठलाही उद्योजक गुंतवणूक करायला घाबरतो, इन्व्हेस्टमेंट येत नाही. महाराष्ट्राचं सरकार अस्थिर झालं, महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करायला उद्योजक घाबरले आणि इथले भले भले उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले. म्हणजेच काय, आमच्या पोरांना सरकारी नोकरी नाही आणि पोरांनी एखाद्या कंपन्यांमध्ये जाऊन काम करायचं म्हटलं तर कंपन्या राहिल्या नाही. पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी उद्योग सगळे गुजरातला गेले. छोटस उदाहरण आहे, बी फार्मसी. एका वेळेला एका बॅच मधून 200 पोरं बी फार्मसीच्या बाहेर पडतात. एका जिल्ह्यामध्ये कमीत कमी 15 कॉलेजेस आहेत. म्हणजे एका जिल्ह्यातून कमीत कमी 3000 विद्यार्थी बाहेर पडतात. 35-36 जिल्ह्यांचा विचार केला तर 1 ते 1.25 लाख पोरं बी फार्मसीतनं बाहेर पडतात. बी फार्मसीची पोरं बाहेर पडली तर काय पाहिजे त्यांना? बी फार्मसीची पोरं बाहेर पडली तर त्यातली 5-25 हजार पोरं स्वतःचं मेडिकलचं दुकान टाकतात. उरलेल्या 70-75 हजार पोरांनी काय करावं? वेळ संपलाय का? बरं, उरलेल्या पोरांनी काय करावं? तर उरलेल्या पोरांचं भविष्य त्यांना औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम शोधायचं असतं. पण औषध गोळ्या बनवणारी कंपनीच नाही. आमचे नेते सन्माननीय आदित्यजी यांनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्टचा MOU केला होता. परंतु हा मल्टी ड्रग्जचा प्रोजेक्टचा जो आहे हा अख्खाच्या अख्खा प्रोजेक्ट अहमदाबादला पळवला. बी फार्मसीच्या 75,000 दरवर्षी बाहेर पडणाऱ्या पोरांच्या नोकरीचं काय? या पोरांच्या उदरनिर्वाहाचं काय? यावर मोदी आणि भाजपा उत्तर देत नाहीये. दादा हो, आमच्या पोरांच्या हाताला काम नाही, महिला सुरक्षित नाहीत, शेतमालाला भाव नाही, लेकरांचं शिक्षण नाही. 1 नेशन 1 इलेक्शन म्हणणारी लोक 1 नेशन 1 एज्युकेशन मात्र म्हणत नाहीत. आमचे एज्युकेशन महाग आमच्या हातातनं काढून घेतलं जात आहे. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय? तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हा जो भस्मासूर बीजेपीचा वाढत चाललाय त्याला थांबवणे. आणि ते थांबवायचं म्हणजे बाबासाहेबांनी एक अमोघ शस्त्र आम्हाला दिलं. रक्ताचा एकही थेंब न सांडता जो सर्वोत्तम क्रांतीचा मार्ग आहे तो मतपेट्यांमधून जातो. त्या मतपेट्यातून जर मार्ग निवडायचा असेल तर मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की तुम्ही पंजाला मत द्या. सांगितल्यावर तुम्ही ऐकता का? मी बिलकुल सांगणार नाही. पण मी तुमच्या इनर कॉन्शियसला नक्की, हो ताई 2 मिनिटं नक्कीच मला वाटतं आचारसंहिता थांबू शकते. इतकं डॉट चालणार आहे का? आणि इतकं डॉट जर चालणार असेल तर आम्हाला पण डॉट कॅमेरे भाजपवाल्यांवर लावावे लागतील. हे नीट समजून घेतलं गेलं पाहिजे की आमच्या या सगळ्या गोष्टी, आमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुमचा सत्सद विवेक तुम्ही जागा ठेवायचा आहे. तुमच्या सत्सद विवेकाला तुम्ही अनुसरून तुम्ही ठरवायचंय की जाती जातीत भांडणं लावणारे, धर्माधर्मात भांडणं लावणारे, लेकी बाळींना अनुल्लेखाने मारणारे, लेकी बाळींची प्रताडणा आणि विटंबना करणारे, शेतमालाचा भाव नाकारणारे, शेतकऱ्यांचं कष्ट नाकारणारे या लोकांच्या सोबत उभं राहायचं की बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी एक माऊली धडपडते तिच्या सोबत उभं राहायचं. डिसिजन इज युअर्स. तुम्ही ठरवायचं. आम्ही लढायचं ठरवलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण ताकदीने उभी राहिली आहे. आम्ही सोबतच असणार आहोत. काँग्रेसवाले किती सोबत असणार आहेत काँग्रेसवाल्यांनी ठरवायचं. ताकदीने लढायचं. 4 जूनच्या निकालाला गुलाल उधळायला तुमच्या सोबत असेल पंजा.